दोघे खाली बसा. जरा उंच. काय राहिला पण मी वाचतो ना. सभेचा अध्यक्ष चेअरमन आहे. एमडी साहेबांना जेवढं उत्तर देता आलं तेवढं दिलं. असं आहे की तुम्ही सभासद नसताना पण तुम्हाला बोलायला मिळतात. ऐका स्थानिक बहिणीला असेल सगळ्यांना दिलं. दिलेल्या संधीचा गैरफायदा घेऊ नका. तर असं सभा संपल्यावर मी ऑफिसमध्ये आहे, तुम्ही या, मी तुमच्याशी चर्चा करू. असं नाही चालत, असं चालत नाही. बसा आपण. दत्ता गावाला एवढी सुविधा झाली काय? मोठी सुविधा झाली गावाला. एवढी सुविधा झाली, एवढी दुकानं पाहिजे काय? गावाला काय गावाला एवढं सुविधा झाली. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ते आता कोणी बाकीचं कोणी उठू नका. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या 29व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित या भागाचे माजी खासदार, महाराष्ट्र अध्यक्ष आणि भीमाशंकर कारखान्याचे माजी चेअरमन जरा पंखाबद्ध करा. माननीय शिवाजीराव आढळराव पाटील, शिरूर तालुक्याचे माजी आमदार माननीय पोपटरावजी गावडे, शरद सहकारी बँकेचे चेअरमन पांडेखेड माननीय देवेंद्र शाह, आजच्या सभेचे अध्यक्ष कारखान्याचे चेअरमन माननीय बाळासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, दूध संघाचे संचालक कृष्णकांत हिंगे, शरद बँकेचे व्हाईस चेअरमन विवेक वळसे पाटील, मार्केट कमिटीचे सभापती दिलीपजी थोरात, ज्येष्ठ नेते शिवाजीराव ढोबळे, शंकररावजी इंगळे, सुभाषराव मुरमारे, कैलासराव काळे, माऊली अप्पा गावडे, शिंदेताई, अरुणाताई थोरात, उषाताई कानडे, माजी सभापती, शरद बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री राजेंद्र थोरात, राजेंद्र देशमुख, कारखान्याचे एमडी चंद्रकांत हे, ऑडिटर श्री गुंडगावडे, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे सर्व संचालक, कारखान्याचे सर्व सभासद, सर्व शेतकरी, कारखान्याचे अधिकारी कर्मचारी, ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले ते सर्व, गावचे प्रमुख, शेतकरी कुटुंबाचे प्रमुख, सर्व पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, आपण बरोबर 2 वाजता आज ही बैठक या ठिकाणी सुरू केली.
फोरम झाल्यानंतर आपण सभेचं कामकाज केलं. नोटीस वाचनाच्या नंतर जे पुरस्कार्थी आहेत, ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचा सत्कार केला. त्यांचं मी सगळ्यांचं मनापासूनचं अभिनंदन करतो. मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण ही वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पाडण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं, त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यांचं आभार. काही प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील, काही प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरित असतील. त्याच्यातून हा प्रश्न सोडवायचा आणि कारखान्याला पुढे घेऊन जायचं. कारखाना कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील यांच्या पुढाकारातून सुरू झाला आणि मी 90 साली ज्यावेळेला आमदार झालो त्यावेळेला आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी कारखाना सुरू करायचं आपल्याला सांगितलं. मुख्यमंत्री होते, त्यांनी परवानगी दिली. नंतर सरकार बदललं आणि सरकार बदलल्याच्या नंतर जो मुद्दा माझ्या एका मित्रांनी या ठिकाणी उपस्थित केला ते महाराष्ट्राचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय गोपीनाथराव मुंडे यांनी माझ्याशी असलेल्या वैयक्तिक मैत्रीमधून मी विरोधी पक्षाचा आमदार असताना सुद्धा आपल्या कारखान्याला पहिलं भाग भांडवल दिलं. स्वर्गीय मनोज जोशी सरांनी सुद्धा त्याच्यामध्ये मदत करायची भूमिका घेतली. त्यांची आठवण ही नेहमीच माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं आपण ज्या वेळेला कारखाना सुरू केला त्यावेळेला आपण पवार साहेबांच्या बरोबर मुंडे साहेबांनाही बोलवलं होतं, रामदास आठवलेंनाही बोलवलं होतं आणि चांगला कार्यक्रम झाला. आणि त्याच्यानंतर या कारखान्याने दरवर्षी ज्या ज्या अडचणी आल्या त्या अडचणी दूर करून त्याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि आज गेल्या 28-29 वर्षामध्ये या कारखान्यानं देश पातळीवरची आणि राज्य पातळीवरची 28-29 पुरस्कार हासिल केलेले आहे. मगाशी कोणतरी म्हटलं की कारखाना एक नंबरचा आहे म्हणजे भाव सुद्धा एक नंबरचा दिला पाहिजे. तर तसं होत नसतं. कधी शेतीच्या उत्पादनामध्ये नंबर मिळतो, कधी टेक्निकल एफिशियन्सी मध्ये नंबर मिळतो, कधी कधी सर्वोत्तम मॅनेजमेंट मध्ये त्या ठिकाणी नंबर मिळतो. आणि म्हणून या कारखान्याचा लौकिक हा राज्यभर आणि देशभर झाला. योगायोगानं मला साखर संघाचं राज्य साखर संघाचं संचालक पद मिळालं. मला राष्ट्रीय साखर संघाचं अध्यक्षपद मिळालं. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा व्हाईस चेअरमन म्हणून मी आजही काम करतोय. आणि हे करत असताना नुसता
भीमाशंकर सहकारी साखर कारखाना नाही, तर राज्यातली आणि देशातली एकूण ही जी साखर इंडस्ट्री आहे, हा साखरेचा जो उद्योग आहे, या साखरेच्या उद्योगाला त्या ठिकाणी वेळोवेळी सरकारची मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून, निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका मांडायचं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि सगळ्यांनी आपली वाहवा केली. पण गेल्या वर्षी या साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ज्या पद्धतीनं काही लोक बोलले, काही लोक वागले, मला भाषण करता नाही आलं. मला भाषण करताना आलं, मला काही फरक नाही पडत. पण मला जी भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर मांडायची, आपण बँकेच्या किंवा विविध कार्यकारी सोसायटीच्या किंवा आणखी कुठल्याही सहकारी सोसायटीच्या त्या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभेला गेलो, की सभासदांचं लक्ष दोनच गोष्टीवर असतं: ऑडिट वर्ग कुठला मिळाला आणि डिव्हिडंड किती देता. तसं कारखान्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑडिट वर्ग कुठला मिळाला आणि तुम्ही भाव त्या ठिकाणी किती देता. आणि म्हणून या सगळ्या वागण्यामुळं आपल्या कारखान्याच्या नावाला सुद्धा थोडासा त्या ठिकाणी एक प्रकारचा सेटबॅक त्या ठिकाणी मिळाला. कारण इतकं चांगलं काम करणाऱ्या कारखान्याचे सभासद जर ही सभा पार पडणार नसतील व्यवस्थित, तर मग इथं काहीतरी चुकीचं आहे आणि त्याच्यामधून मग आपल्या कारखान्याचं नाव सुद्धा बदनाम होऊ शकतं. आपल्या तालुक्यात अनेक संस्था आहेत, मग मार्केट कमिटी आहे. आज कारभार चांगला चाललाय. उद्याच्या काही दिवसामध्ये आम्ही घोडेगावचं मार्केट सुरू करतो, तळेघरचं मार्केट सुरू करतो. चांदवलीला सरकारची जमीन आपण मिळवलेली आहे, तिथं काही ना काहीतरी करायचा प्रयत्न आपण करतोय. शरद सहकारी बँक विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील आणि स्वर्गीय श्री प्रकाश बैठा आणि त्यांच्या बाकीच्या सगळ्या सहकार्याने ही शरद सहकारी बँक स्थापन करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला. आज त्या बँकेच्या मार्फत सुद्धा अनेक लोकांना त्या ठिकाणी मदत होते. माझी एकच विनंती आहे, म्हणजे उद्या समजा एखादी व्यक्ती तुम्हाला नको असेल तर काही हरकत नाही, पण ही जी संस्था आहे, ही संस्था एखाद्या कुटुंबाच्या मालकीची नाही, ही समाजाची संस्था आहे. आणि म्हणूनच आपल्याला समाजाच्या असलेल्या या संस्थेला तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी जपलं पाहिजे. आपण जर ते जपलं नाही तर भविष्य काळामध्ये तुमच्या समोर काय वाढून ठेवलंय याचा अंदाज कदाचित सामान्य शेतकऱ्यांना असणार नाही. ज्याचा उल्लेख बाळासाहेब बानकेलेंनी केला. पूर्वी साखर कारखाने फक्त साखरच करायचे, नुसती साखर करून परवडत नाही म्हटल्याच्या नंतर उपपदार्थ करायला लागले आणि त्या उपपदार्थाच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळवायला लागले आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवल्याच्या नंतर मग त्याच्यामधून
आज आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 4 पैसे मिळायला लागले. आपण सुद्धा अशाच प्रकारे वाटचालीला सुरुवात केली. कारखाना रजिस्टर झाला. मी संस्थापक चेअरमन होतो. 99 साली मी मंत्री झालो. आज अनेक मंत्र्यांनी चेअरमन पद आपल्याकडेच ठेवलेलं आहे. पण मी सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कारखान्याचं चेअरमन पद सोडलं आणि शिवाजीराव आढळराव पाटलांना त्या ठिकाणी चेअरमन केलं. आणि शिवाजीराव आढळराव पाटलांनी काही दिवस या कारखान्याचं चेअरमन म्हणून काम केलं. ऊस नव्हता आपल्या तालुक्यात. 1 लाखाच्या वरती सुद्धा ऊस नव्हता. थेट मी नगर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. नेवासा शेवगाव पासून आपण ऊस आणला. त्या कारखान्याने जो भाव दिला, जे 50-50, 60-60 वर्षापूर्वीचे कारखाने आहे, तो भाव त्यांनी आपल्याकडून ऊसाला घेतला. नेवासा शेवगाव पासूनची वाहतूक आपल्याला द्यायला लागली. परिणामी त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये कारखान्याला जवळपास 18 कोटी रुपयाचा तोटा त्या ठिकाणी सहन करावा लागला. शिवाजीरावांनी थोडी राजकीय भूमिका वेगळी घेतली. ते खासदार झाले. त्यावेळेला बिडी अण्णांना आपण या कारखान्याचं चेअरमन पद दिलं. अण्णा जेमतेम वर्षभर चेअरमन राहिले आणि अण्णांचं देहावसन झालं. आणि अण्णांचं देहावसन झाल्याच्या नंतर देवदत्त निकम यांना आपण या कारखान्याचं चेअरमन केलं. 10 वर्ष चेअरमन त्यांना दिलं. पहिले 5 वर्ष आणि दुसरे 5 वर्ष. आणि नंतर मग 10 वर्ष काम केल्याच्या नंतर काही काळ मी चेअरमन राहिलो. परत विरोधी पक्षात असल्यामुळे, मंत्रिमंडळात नसल्यामुळं. आणि मी मंत्रिमंडळात गेलं. पुन्हा मग बाळासाहेब बेंडेंना त्या ठिकाणी आपण चेअरमन केलं. शेवटी व्यक्ती कोण आहे हे महत्वाचं नाही, तर त्या व्यक्तीने ही संस्था सगळ्यांना एकत्रितपणाने घेऊन पुढे गेलं पाहिजे. वार्षिक सर्वसाधारण सभेचा नियम काय? ही सभासदांची सभा आहे. संचालक मंडळाने जो कारभार केला, संचालक मंडळाने जे निर्णय घेतले, ते निर्णय मान्यतेसाठी तुमच्या समोर आम्ही ठेवतो. तुम्ही मंजुरी देता. त्यावेळेला सभासदांनी प्रश्न विचारले तर चालतंय, पण संचालक मंडळात असलेल्याच एखाद्या संचालकांनी जो निर्णयामध्ये सहभागी आहे त्यांनी जर इथे येऊन प्रश्न जर विचारले तर ते प्रतिरोध नाही आणि ते योग्य पण नाही. जे काय असेल ते कुठल्याही आपल्याला त्या ठिकाणी मी सांगू शकतो. तुम्ही आता काही प्रश्न विचारले आणि काही गोष्टी मी ते आता फोनवर, व्हिडिओवर कुठल्या तरी एका चॅनेलने एक मुलाखत प्रसारित केली आणि कारखान्याचे विद्यमान संचालक ज्या वेळेला अमुक करू नका, तमुक करू नका, तमुक करू नका असं सांगतात. खरं तर याचं उत्तर मी देणार नव्हतो, देणार नाही. पण मी जर त्याचं उत्तर दिलं नाही तर तुमच्या मनात प्रश्न तयार होईल, तुमच्या मनात शंका तयार होईल की हे सगळे जे बोलतात आणि हे काहीच बोलत नाही, याचा अर्थ याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. आता दिलीप वळसे पाटलांनी भीमाशंकर कारखान्यात भ्रष्टाचार केला. अरे गावागावामध्ये विकासाच्या कामासाठी भाग विकास निधीमधून जर पैसे दिले असतील, ते खर्च झाले की नाही खर्च झाले हे जरूर तुम्ही तपासा, काय हरकत नाही.
पण त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटलांनी याच्यामध्ये भ्रष्टाचार केला आणि तो निवडणुकीसाठी केला. आता ही काही पहिली निवडणूक नाही. अरे एवढे वर्ष मंत्रिमंडळात राहिल्यानंतर गेल्या 35 वर्षांमध्ये महाराष्ट्रातला एकही विरोधी पक्षाचा किंवा सत्तारूढ पक्षाचा माणूस त्यांनी माझ्याकडे असं बोट सुद्धा नाही दाखवलं. ते तुम्ही तर चुकीच्या पद्धतीने लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करताय. लोकांची सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न करताय. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की काही प्रश्न आहेत. मी जर त्याच्यामध्ये मला वेळ मिळाला संधी मिळाली तर मी जरूर त्या प्रश्नांची उत्तरं देईन. काही प्रश्नांची उत्तरं राहिली तर मग मात्र त्याच्यामध्ये आपल्यालाही समजून घ्यावं लागेल. मुळामध्ये आपले सभासद पण कोणीतरी सांगितलं मला की 3400 रुपये भाव दिला पाहिजे. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये ऐकलं. सोमेश्वरचा कारखाना किती जुना आहे? 60 वर्षापेक्षा जास्त जुना कारखाना आहे. मग सोमेश्वरच्या कारखान्याने 3200 रुपये गेटकेनला भाव दिला आणि 3400 रुपये सभासदांना भाव दिला. आपण सभासद आणि गेटकेन असा भेदाभेद न करता सरसकट सगळ्यांना 3290 रुपयाचा आपण भाव दिला. फार अवघड नाही. असं जर विगतवारी केली ना तर आपला भाव एक नंबरला राहील. सभासदांना वेगळा भाव, बिगर सभासदांना वेगळा भाव. पण आपण तसं करत नाही. आणि मला तुम्हाला हे सांगायचंय, आज आपण जरी भावाची इथे चर्चा करत असलो पाहिजे तुम्हाला हात जोडून विनंती की साखर धंद्याच्या समोर भविष्य काळामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी वाढून ठेवलेल्या आहेत आणि त्या अडचणींचा विचार नाही केला. असलेले सगळे पैसे आपण वाटून टाकले. भविष्य काळामध्ये एखादी अडचण उभी राहिली. आज घोडगंगा कारखाना का बंद पडला? होते नव्हते तेवढे पैसे खर्च झाले. त्यांनी विजेचा प्रकल्प उभा करायचा प्रयत्न केला. 3 वर्ष वीज मंडळाने त्यांची वीज खरेदी केली नाही. कर्ज काढलेलं होतं, व्याज भरावं लागलं. शेतकऱ्यांना पैसे देता आले नाही. आणि या वर्षी अनेक जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या कारखान्यांना FRP सुद्धा देता आली नाही. प्रभाकर FRP कशी काढायची त्याचं गणित मी सांगेन. तर जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या अनेक कारखान्यांना आजच्या तारखेपर्यंत FRP देता आली नाही. आता साखर कमिशनरने सर्क्युलर काढलेलं आहे की जर तुम्ही सरकारची सगळी देणी जर त्या ठिकाणी दिली नाही, शेतकऱ्याची देणी दिली नाही तर तुम्हाला या सीझनला साखर कारखाना सुरू करायला आम्ही परवानगी देणार नाही. काय होईल अशा परिस्थितीमध्ये? समजा आपण FRP नाही देऊ शकलो तर काय होईल या ठिकाणी? आणि मग ही परिस्थिती तुम्ही समजून घेतली पाहिजे. आज देशामध्ये सुद्धा आपल्या नंतर आधी आपण 1 नंबरला होतो, नंतर मग उत्तर प्रदेश 2 नंबरला होता, मग उत्तर प्रदेश पुढे गेला, मग आता आपण पण पुढे गेलो. आणि आज साखरेचं देशातलं एकूण लागवडी खालचं क्षेत्र जे आहे ते कमी कमी होत चाललेलं आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी पडला पण ऊस मिळाला. या वर्षी पाऊस जास्त पडला
ऊस जास्त मिळेल, पण आपल्या भागामध्ये ऊसाचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी त्या ठिकाणी राहणार आहे. आणि आपल्याला त्याच्यामध्ये आपण दर दिवसाला आपली क्षमता किती आहे? 7,000 पर्यंत आहे. आपण 8,000 टनापर्यंत 9,000 टनापर्यंत गाळप दर दिवसाला करतो या ठिकाणी. आणि ते गाळप केल्याच्या नंतर मग त्याच्यामधून आपल्याला हा कारखाना चालवता येतो. आपण वाढवला, पण नवीन समस्या काय उभी राहिली सांगू तुम्हाला. आता महाराष्ट्रातले अनेक सहकारी कारखाने आणि खाजगी कारखाने यांनी विस्तार केलेला त्यांचा. आपली गाळप क्षमता 7,000 आहे. इन्स्टॉल कॅपॅसिटी 7,000 आहे. आपण गाळतो 8,000 9,000. पण महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या आजूबाजूला सुद्धा कारखान्यांनी त्यांची स्थापित क्षमता किंवा इन्स्टॉल कॅपॅसिटी 20,000 पर्यंत नेली. आज देशात आणि राज्यात असा प्रयत्न लोकांचा आहे की कमी दिवसामध्ये जास्त गाळप करायचं. आणि कमी दिवसात जास्त गाळप जर केला तर मग उद्या ज्या कारखान्यांची गाळप क्षमता कमी आहे त्या कारखान्यांना ऊस मिळणार कुठून, हा खरा प्रश्न त्याच्यामध्ये राहिलेला. यावर्षी खरं तर कारखाना जर सक्षमपणाने जर चालायचा असेल ना तर कमीत कमी 160 दिवस त्याचं गाळप चाललं पाहिजे. यावर्षी महाराष्ट्रातले अनेक कारखाने 80 दिवसात 70 दिवसात बंद करावे लागले. आपला कारखाना किती दिवस चालला? 142 दिवस चालला आपला कारखाना. उद्या जर आपण विस्तार वाढीचा विचार आणखीन केला नाही, 10,000पर्यंत गेलो नाही, आणि आपल्या परिसरामधला ऊस पूर्वी आपल्याला फक्त घोडगंगा आणि विघ्नरच होता, आता पाटणीर चालू झाला इथं. आणखीन एक नवीन कारखाना त्या बाळवणीच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी उभा राहिलेले आहे. आणखीन बाकीचे कारखाने सुद्धा आता ज्यांनी 20,000 30,000 टनाची कॅपॅसिटी वाढवलेली आहे. आता झोनिंग नाही, पूर्वी झोनिंग होतं, आता झोनिंग नसल्यामुळं जर उद्या हे मोठे ताकदवान कारखाने जर आपल्याकडे जर आले आणि आपला ऊस तोडून नेला आणि आपल्याला ऊस शिल्लकच राहिला नाही तर मग आपण हा कारखाना चालवणार कसा, हा खरा प्रश्न आहे. समजा तुम्ही मला आता सांगा, कारखान्यामध्ये जे कामगार काम करतात 365 दिवसाचा पगार त्यांना देतो आपण, आणि जर कारखाना 80 दिवस चालला उरलेल्या दिवसाचा पगार त्यांना बंद करता येईल का? घरी बसून त्यांना पगार द्यावा लागेल. आणि 80 दिवस कारखाना चालला तर या कामगारांना घरी बसून ज्या वेळेला पगार द्यावा लागेल त्यावेळेला आपल्याला खूप त्याच्यामध्ये एक नवीन समस्या आपल्या सगळ्यांच्या समोर होती. आता तुमची संघटनेची भूमिका आहे, आम्हाला एकरकमी पैसे द्या. FRP पुरतं ठीक आहे, म्हणजे तू संघटनेची म्हणजे राजू शेट्टीची. हा नाही, हायकोर्टाचा निर्णय पण माझजवळ, मी पुरावे घेतल्याशिवाय भाषणाला उभाच नाही राहत. आहे ना, सांगतो ना तुम्हाला. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक कोर्टाचा निर्णय हा एक वेगळा भाग आहे, आणि केंद्र सरकारने मंजूर केलेला केन कंट्रोल ऑर्डरचा कायदा जो आहे त्या कायद्याच्या अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी त्या वर्षीची FRP किती असणार आणि कशी कॅल्क्युलेट करायची हे दरवर्षी त्या ठिकाणी सगळ्या देशातल्या कारखान्यांना कळवत असतं. आणि त्याप्रमाणेच आपल्याला हे कॅल्क्युलेशन करावं लागतं, आणि ते कॅल्क्युलेशन करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे होतं. आता गुजरातमध्ये काय होते नक्की तुम्हाला मी सांगतो.
गुजरातमध्ये 1 रकमी पैसे मागत नाही. पैसे 3290 तुम्हाला कबूल केले ना, तेव्हा तुमची FRP, आपली यावर्षी FRP किती आहे म्हणजे गेल्या सीझनची? 3080 रुपये. 3080 दिले असते तर भागलं, कायद्याची सगळी पूर्तता झाली, पुढे काही प्रश्न नाही. पुढचे पैसे कुठून आणायचे? शेवटी साखर प्लेस ठेवायला लागते गोडाऊन मध्ये, जिल्हा बँकेकडून कर्ज उचलावं लागतं आणि एका पोत्याला एका वर्षाला जिल्हा बँकेला आपल्याला 362 रुपयाचं व्याज द्यावं लागतं. आता जर आपण समजा हे जिल्हा म्हणजे बँकेचं कर्ज घेऊन आपण ज्यावेळेला FRP किंवा ऊसाची किंमत ज्यावेळेला वाटतो, ते जर आपण त्या गोडाऊन मध्ये नाही ठेवले तर हे जर 300 रुपये वाचले तर त्याच्यामधले 362 रुपये वाचले तर त्याच्यातले पैसे आपल्याला शेतकऱ्याला देता येतील. ही खरी त्याच्यातली परिस्थिती आहे किंवा ही त्याच्यातली खरी एक वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. आता दुसरा प्रश्न असा आहे की कारखानदारी समोर आणखीन काय म्हणजे संकट आहेत किंवा अडचणी आहेत. आज आपल्याकडं टोळ्या आपण घेतो ऊसतोडीसाठी. अनेक राज्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतःचा ऊस स्वतः तोडून कारखान्याच्या दारात मिळून घालावा आणि त्यांच्याकडून ऊस तोडीचा खर्च तो FRP मध्ये घातला जातो. म्हणून त्यांची FRP मग 4000 वर जाते. आपण म्हणतो या राज्यात 4000 आहे, मग इथं 3400 रुपये किती आहे. पण आपली जर समजा 700 किंवा 800 रुपये तोडणी वाहतूक असेल, ती जर उद्या तुम्ही शेतकऱ्यांनी जर ठरवलं की आम्ही आमचा ऊस आम्ही तोडू आणि घालू तर तेवढे पैसे वाचतील ना तुमचे, तेवढे पैसे लागायचे नाही. पण दुसरी त्याच्यातली एक आणखी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जे ऊस तोडणी कामगार येतात ना, त्या ऊस तोडणी कामगार जे बीड जिल्ह्यामध्ये येतात त्यांची मुलं सुद्धा आता शिकलेली आहेत. त्यांच्या अनेक पिढ्या फक्त ऊस तोडायचंच काम करत होते. आता त्यांच्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत त्या शिकल्यामुळं सवरल्यामुळं ते आता ऊस तोडायला तुमच्या दारात येणार नाही. आणि मग एक परिस्थिती अशी निर्माण होईल, तुमच्याकडे ऊस आहे पण ऊस तोडायला तुम्हाला माणसंच मिळत नाही. आणि माणसं मिळत नाही म्हटल्यानंतर आज तुम्ही प्रायव्हेट साखर कारखान्यांची जरा परिस्थिती समजून घ्या की प्रायव्हेट साखर कारखाने आज वाटेल त्या पद्धतीनं तोडणी कमिशन देतात, वाटेल त्या पद्धतीने वाहतूक देतात, वाटेल त्या पद्धतीने बैलगाडी असेल नाही तर ट्रॅक्टर असेल त्याला पैसे देतात. आणि आपल्याला जर ते द्यायचे ठरले तर आपलं त्याच्यामध्ये जास्त किंमत त्याच्यामध्ये वाढून जाते. मग त्याला पर्याय काय? याला एकच पर्याय आहे की आता आपला ऊस हार्वेस्टर शिवाय तोडायला दुसरा रस्ता आपल्याजवळ नाही. एका दिवसात होणार नाही. ऊस तर वाढायलाच पाहिजे. भीमाशंकराच्या कृपेने आपल्याला पाणी आहे, पण जर ऊस तुटत नसेल हार्वेस्टरनी तोडायचं. आता जर एखादी तोडणी वाहतुकीची टोळी एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात ट्रॅक्टर गेला किंवा तो गेला आणि तो अडकला तर त्याला ओढून काढायला बाहेर 300 रुपये खर्च येतो. तो आता त्या तोडणी वाहतुकीच्या पैशातून वजा करा. कशात तो आज लातूर जिल्ह्यामधला रेणा सहकारी साखर कारखाना आहे. विलासराव देशमुखांचे बंधू दिलीपराव देशमुख त्यांच्या कारखान्यामध्ये आज 100% ऊस हार्वेस्टरने तोडला जातो. तिथं ऊस तोडायला टोळ्या येत नाही. देऊन आम्ही बँकेत बसलोय आज पुणे जिल्हा बँकेत. 15,000 कोटीच्या ठेवी आहेत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये. ज्याला हार्वेस्टर घ्यायचा त्याला पैसे देऊ
एक नवीन व्यवसाय शेतकऱ्याच्या मुलांना त्या ठिकाणी मिळेल. शरद सहकारी बँक सुद्धा द्यायला तयार आहे. आणि ज्या वेळेला हा आणि कारखाना सुद्धा आपला त्याच्यामध्ये काही सबसिडी देतो मला तेव्हा 35 लाख रुपये कारखाना एक हार्वेस्टर घ्यायला त्या ठिकाणी मेन व्याजी त्याला त्या ठिकाणी देतो. म्हणजे आता हे हार्वेस्टर वाढवल्याशिवाय भविष्यात म्हणजे लगेच उद्या होईल असं नाही सर. मी सांगत तुम्हाला मी पुढच्या 5-10 वर्षाचा विचार करतोय. मी पुढच्या 25 वर्षाचा विचार करतोय. आणि मग त्याच्यामध्ये ही परिस्थिती त्याच्यामध्ये आहे. आता आपलं ऊसाचं उत्पन्न किती एकरी सरासरी 60-65 टन. आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने आज आपण त्यांचा कार्यक्रम घेतला ऊस वाढीच्या विकासाचा. गावागावामध्ये मेळावे घेतले, गावागावामध्ये लोकांना समजून सांगितलं. आज त्यांच्या माध्यमातून जे मार्गदर्शन झालं ते मार्गदर्शन शेतकऱ्यांनी जसंच्या तसं जर त्या ठिकाणी पाळलं, तसं जर शेतकऱ्यांनी मानलं तर 100% त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं ऊसाचं उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही. आता दुसरा आणखीन एक विषय आहे की हे बारामती कृषी प्रतिष्ठान, अमेरिकेतल्या काही संस्था, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून हे एआयचं जे तंत्रज्ञान आहे या एआयच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला हे त्या ठिकाणी सांगितलं जाईल की आम्ही तुम्हाला एकराला 100 टन त्या ठिकाणी ऊस करून देतो. तो 100 एकराला 100 टन ऊस तुम्ही करा, फक्त आम्ही सांगतो त्याप्रमाणे वाढा. आपण अजून तयार नाही. आपण नेहमी नाव सोमेश्वरचं घेतो, सोमेश्वरला जास्त भाव मिळाला, पण सोमेश्वरचा 70% ऊस आज ड्रीपवर आहे. सोमेश्वरला आज ऊसाची जी जात आहे ती 86-032 आहे. 70% ऊस 86-032 आहे आणि आपल्याकडं 80% ऊस 205 आहे. तो लवकर राईप होत नाही, लवकर तोडला रिकव्हरी कमी होते. रिकव्हरी कमी झाली की तुमचं उत्पन्न कमी होतं. तुमचं उत्पन्न कमी झालं की मग तुमचा जो ऊसाला भाव द्यायचा तो ऊसाचा भाव त्या ठिकाणी कमी होतो. आणि म्हणून आपल्याला या गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या पाहिजेत. मी आपल्याला सांगतो, गेल्या वर्षी आपण 156 दिवस कारखाना चालवला, यावर्षी आपण 142 दिवस चालवला. मागच्या वर्षी आपल्या कारखान्याने क्षमतेचा वापर 108% केला, यावर्षी 122% त्या ठिकाणी केला. आता एक नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे की जवळचा ऊस तुम्ही आंबेगाव तालुक्यातला ऊस लवकर तोडा आणि लांबचा ऊस तुम्ही नंतर उशिरा तोडा. लांबून तुम्ही का ऊस आणता? आपल्या तालुक्यात ऊस किती? 43%. बाकीचा ऊस तर तुम्हाला बाहेरून आणावंच लागेल. आणि मग समजा जर सगळी यंत्रणा आंबेगाव तालुक्यात लावली आणि आंबेगाव तालुक्यातला ऊस संपून गेला तर मग दर दिवसाला जो ऊस त्या कारखान्याला गाळपासाठी त्या ठिकाणी आवश्यक आहे तो ऊस त्या ठिकाणी शक्य होत नाही. आणि म्हणून त्याचं एक गणित करावं लागतं की स्थानिक ऊस किती आणायचा, लांबचा ऊस किती आणायचा, त्याचा खर्च किती येतो, याचा खर्च किती येतो, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला करावं लागतं. आता आपण सहवीज निर्मितीचा प्रकल्प केला कोजनरेशनचा. ज्या वेळेला आपल्याला 18 कोटी रुपये तोटा झाला त्यावेळेला 2007ला मी राज्याचा वीज मंत्री झालो. वीज मंत्री झाल्यानंतर
1 मेगावॅट वीज तयार करायला 4 कोटी रुपये खर्च येतो. आपल्या कारखान्याने 6 मेगावॅट वीज 24 कोटी लागायला पाहिजे होती ती 12 कोटीमध्ये आपण या ठिकाणी वीज निर्मितीचा खर्च करून केला. आणि आज आपण नुसतं 6 मेगावॅटवर थांबलो नाही तर आज आपण जवळपास 21 मेगावॅटपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलो. आणि शेवटी वीज निर्मितीचा प्रश्न हा बॉयलरमधून निघणाऱ्या स्टीमशी संबंधित असतो. किती स्टीम तयार करायची? मग अशी प्रश्न कोणीतरी या ठिकाणी उपस्थित केला की आज ज्यावेळेला तुम्ही इथेनॉल तयार करता त्यावेळेला इथेनॉलमधून बाहेर पडणारं जे आउटलेट इफ्लुएंट आहे ते आउटलेट इफ्लुएंट नदीत जर गेलं तर प्रॉब्लेम होतो. म्हणून थोडासा महाग पडला तरी चालेल पण आपण तो एकदम ॲडव्हान्स बॉयलर त्या ठिकाणी घेतल्यामुळं सगळं हे जे आउटलेट इफ्लुएंट आहे ते त्या बॉयलरमध्ये तिथं प्रोसेसमध्ये जाळून टाकायचं काम आपण त्याच्यामध्ये केलं. आणि म्हणून आपल्याला आज काही वीज निर्माण करून ठीक आहे आज वीज कमी तयार होते पण आपण ज्यावेळेला 10,000 टनापर्यंत जाऊ त्यावेळेला आपल्याकडं निर्माण होणारी सगळी वीज वापरून आपण 21 मेगावॅट वीज दिवसाला निर्माण करू शकू हे मी आपल्याला तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि 29 मेगावॅट वीज आपण निर्माण करू शकू हे मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो. आपल्याला सुद्धा कमी दिवसात जास्त गाळप करावं लागणार आहे. आपण मध्ये एक्सपान्शन केलं. माझं भाषण थोडं लांबच चाललंय पण आता नाही इलाज आहे तर सगळं तुमच्यासमोर मांडायला पाहिजे. ज्याला इंटरेस्ट नाही ते उठून जाते. नाही दुधाचा टाईम झाला काका पण आता प्रश्नात एवढा वेळ गेला तर मी काय करू. आपल्याला जास्त खर्च न करता आणखीन एक मिल जर आपण बसवली तर आपण 10,000 टनापर्यंत दिवसाला त्या ठिकाणी गाळप करू शकतो. कमी दिवसात जास्त गाळप आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यासाठी आपण जागा शिल्लक ठेवलेली आहे आणि त्याच्यामधून क्रशिंग पण जास्त होईल, स्टीम पण जास्त तयार होईल, वीज पण जास्त तयार होईल, मोलॅसेस पण जास्त तयार होईल आणि मोलॅसेसमधून इथेनॉल पण सुद्धा जास्त तयार होईल. आता आपण डिस्टिलरीचा प्रकल्प केला. गेल्या वर्षी पहिला सीझन होता. त्याच्या आधीच्या सीझनमध्ये जरी प्रकल्प केलेला असला तरी त्यावेळेला 15-20 दिवस फक्त तो चालला. गेल्या सीझनमध्ये मागच्या सीझनमध्ये आता संपलेल्या सीझनमध्ये आपण तो प्रकल्प चालवला. केंद्राने धोरण घेतलं. मगाशी उल्लेख झाला अमित भाई शहांनी निर्णय घेतला. आता हे जे इथेनॉल आहे हे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करायचं. 20% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करायला आज परवानगी दिलेली आहे. आज राज्य साखर संघ आणि राष्ट्रीय साखर संघाचा प्रयत्न आहे की हे 20%चं प्रमाण अजून वाढवायला तुम्ही आम्हाला परवानगी द्या म्हणून आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू. आता केंद्राने नवीन एक पॉलिसी काढली की आता भरड धान्यापासून इथेनॉल तयार होऊ शकतो जो मुद्दा बाळाचा तुम्ही मांडला. आता जर भरड धान्यापासून जर वीज त्या ठिकाणी तयार होत असेल आणि त्याला जर लिटरला 73 रुपये मिळणार असतील आणि याला जर किती 60 रुपये मिळतात आपल्याला आणि भरड धान्यापासून त्याला 73 रुपये मिळणार आहे तर मग कदाचित उद्या लगेच उद्याच्या दिवशी नाही पण भरड धान्यासाठी आपल्याला एक्सपान्शनला जायचं का नाही जायचं याचा विचार या संस्थेच्या जनरल बॉडीने करायला पाहिजे आणि तशा प्रकारचा आदेश आज संचालक मंडळाला त्या ठिकाणी दिला पाहिजे हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आज ठिबक सिंचन करण्याची आवश्यकता आहे. 265चं प्रमाण कमी करण्याची आवश्यकता आहे.
आज आपल्याला याचा वापर करण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कराव्या लागतील. आणि आता आणखीन या ज्या CBG म्हणजे कॉम्प्रेस बायोगॅस, आता अनेक कारखान्यांनी हे प्लांट टाकलेले आहे. जास्त खर्च नाही येत त्याला, पण त्याच्यामधून सुद्धा या जशा इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या मोटारी आहेत तशा बायोगॅसवर चालणाऱ्या मोटारी सुद्धा आता बाजारामध्ये यायला लागलेल्या आहे. आपण CNG आपण आपल्या कारखान्यामध्ये CNG तयार करून आपलाच पेट्रोल पंप त्या ठिकाणी स्थापन करून आपण जर गाड्यांना ते विकलं तर त्याच्यामधून सुद्धा आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. अर्थात हा प्रश्न भविष्य काळामध्ये संचालक मंडळाने त्या ठिकाणी याच्या संदर्भामध्ये आपण हा विचार केला पाहिजे. मी जास्त लांब जात नाही, पण ते दिल्लीला मोदी साहेबांचं सरकार आलं. या पूर्व काळामध्ये साखर कारखान्यांनी FRP पेक्षा जास्त दिलेला भाव, हे तुमचं उत्पन्न धरून त्याच्यावर तुम्हाला इन्कम टॅक्स लावला जात होता. आम्ही राष्ट्रीय साखर संघाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये प्रयत्न केले आणि केंद्र सरकारने निर्णय घेतला की साखर कारखान्यांना FRP पेक्षा जास्त जो भाव दिलाय त्याला इन्कम टॅक्स लावायचा नाही. आणि हा इन्कम टॅक्स आपल्या कारखान्याला जवळजवळ 149 कोटी रुपये भरावा लागणार होता. अजून त्याचा असेसमेंट चालू आहे, अजून काही फायनल निर्णय झाला काय. पण तुम्ही सांगा मला उद्या बाकीच्या या सगळ्या गणितामध्ये जर 149 कोटी रुपये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आपल्याला भरायला लागले तर आपला कारखाना कुठे राहील? आपण कशाच्या आधारावर भाव देऊ शकू? आपण कशाच्या आधारावर बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी करू शकू? आणि म्हणून त्याच्यामध्ये अमितभाईंचं आम्ही तर त्या ठिकाणी अभिनंदन केलेलंच आहे. मोदी साहेबांचं अभिनंदन त्या ठिकाणी केलेलं आहे. कामगारांच्या संदर्भात काही प्रश्न इथं कोणी मांडले नाही, परंतु मी काही लेखी तुमचे प्रश्न आले त्याच्यात मी वाचलं तर त्याच्यामध्ये चेअरमन तुम्ही आणि ते सगळे बसून मग कोण रोजंदारीचे कामगार कोण आहे, हंगामी कामगार कोण आहे, त्यांना काय कसं करायचं, प्रमोशन देताना स्थानिक लोकांना कसं प्राधान्य द्यायचं याचा निर्णय संचालक मंडळी त्याच्यामध्ये घेतला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही कामगारांना सुद्धा आपण त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे. सभासद विक्रीच्या संदर्भात दिवाळीची साखर त्याच्यावर मला काही बोलायचं नाही. आपण भीमाशंकर शिक्षण संस्था काढली. आपण शिक्षण संस्था कधी काढली? 2009ला. 2009ला शिक्षण संस्था आपण ज्यावेळेला काढली त्यावेळेला चेअरमन कोण होतं? दोन 2005 ते 15 कोण चेअरमन होतं? आज तुम्ही म्हणता शिक्षण संस्थेला पैसे देऊ नका आणि त्या भीमाशंकर शिक्षण संस्थेला आपण 2009 मध्ये आपण 8-9 मध्ये 40 रुपये बाग विकास निधी कापला होता. 8-9 मध्ये 9-10 मध्ये 35 रुपये कापला होता. 10-11 मध्ये 50 रुपये कापला होता. 11-12 मध्ये 50 रुपये कापला होता. आजच का बिघडलं? आज तुम्ही का म्हणायला लागले की बाग विकास निधी कापू नका आणि शेवटी ही शिक्षण संस्था कशा करताय? मला असं लक्षात आलं की या भागातल्या ज्या मुली आहेत विशेष करून त्या मुली 12वीच्या नंतर त्यांना मंचरला एसटीने जाणं, स्टँड पासून कॉलेजपर्यंत चालत जाणं आणि तिथून चालत जाऊन पुढे येणं, रस्त्यामध्ये रोडचा होणारा त्रास आणि म्हणून मुली शिक्षण सोडून देत होत्या
त्या मुलींचं शिक्षण सुटलं नाही पाहिजे, त्यांना या ठिकाणी स्थानिक पातळीवर संधी उपलब्ध झाली पाहिजे म्हणून आपण इंग्रजी माध्यमाची सुद्धा शाळा काढली आणि आपण या ठिकाणी या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी काढल्या. आता मी चेअरमन होतो तेव्हा भाग विकास निधी कापला. आता आपण शिक्षण संस्था जर कारखान्याची आहे तर कारखान्याच्या शिक्षण संस्थेला आपण हे काही देणगी थोडी देतो. सध्या आपण त्यांना वापरायला पैसे देतो आणि उद्या संचालक म्हणजे तुम्ही जर म्हणजे आपण आपली जर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या लोकांनी सांगितलं की हे बंद करून टाका, बंद करून टाकू, काय फरक पडत नाही. होईल गरिबाच्या मुलामुलींचं त्या ठिकाणी नुकसान काय व्हायचं ते व्हायचं. आणि भावाच्या संदर्भात सुद्धा जे बोललं जातं ना, इतका भाव द्या तितका भाव द्या, शेवटी संचालक मंडळाच्या मनावर नसतं. हे आकडेवारी काय समोर त्या आकडेवारीवर असते. मी तुम्हाला सांगू, 2005-06 भीमाशंकर कारखान्याने 1200 रुपये भाव दिला होता. 06-07 900 रुपये दिला होता. 07-08 1000 रुपये दिला होता. 08-09 1851 दिला होता. 09-10 2710 रुपये दिला होता. 10-11 2250 दिला होता. 11-12 2457 दिला होता. आणि मग आता तो जो पुढे वाढत 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 गेला तो आता 3290 पर्यंत त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. आणि म्हणून यावर्षी 10 रुपये शिक्षण निधीसाठी आणि 25 रुपये तुमच्या इतर कामासाठी. आता इतर कामासाठी वाचून दाखवायला काय हरकत नाही, पण समजा आता जर एखाद्याच्या शेतामध्ये पाणंद रस्ता आहे, तिथून गाडी निघतच नाही बाहेर, शेतकऱ्यांनी कारखान्याला सांगितलं माझी ऊसाची गाडी बाहेर निघत नाही, मला त्या ठिकाणी तेवढा रस्ता करून द्या, तर कारखान्याला तेही करून द्यावं लागतं. बऱ्याच वेळेला इकडं तिकडं सुद्धा खर्च करावा लागतो. आणि मी तुम्हाला हे या ठिकाणी सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये भीमाशंकर कारखान्याने एक सुद्धा चेक कोरा दिला नाही आणि नंतर रकमा दिल्या नाही. हे तुम्ही सिद्ध करा. मी लगेच उद्या सकाळी चेअरमनला राजीनामा द्यायला सांगतो. पण आपल्याच संस्थेची आपणच बदनामी करायची, आपल्याच संस्थेला आपणच नावं ठेवायची आणि मग त्याच्यामधून सहानुभूती मिळवायची. अशा प्रकारची वागणूक जर आम्ही त्या ठिकाणी जर ठेवली तर त्याच्यामध्ये काही योग्य होणार नाही, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. यावर्षीचं आता मी पुढे जास्त सांगत नाही, एक 5 मिनिटात भाषण संपवतो. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की 2000 पासून तर 2023-24 पर्यंत आपल्या कारखान्याने FRP पेक्षा 529 कोटी रुपये शेतकऱ्यांना जास्त दिले. 529 कोटी रुपये आपण दिले शेतकऱ्यांना. हे आकडे आणि प्रत्येक बॅलन्स शीटमध्ये हे आकडे FRP पेक्षा जास्त दिलेला भाव. मी FRP याच्या धरत नाही. FRP पेक्षा जास्त दिलेला हा जो भाव आहे तो भाव भविष्य काळात सुद्धा देण्याची आपली तयारी त्याच्यामध्ये आहे. परंतु मला तुम्हाला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की थोडा आपण संस्थेचा सुद्धा विचार करा. संस्था टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. आपण घरामध्ये सुद्धा बापूसाहेब पैसे आले तर सगळे खर्च करतो, काहीतरी ठेवतो, बँकेत ठेवतो, गुंतवणूक करतो, आमचं करतो काही करतो. मग अशी अपेक्षा का आहे? कारखान्याला आलेलं सगळं उत्पन्न तुम्ही वाटून रिकामं व्हा आणि मग त्याच्याबरोबर नाही झालं तर मग आमचं प्रभाकर हे केंद्र सरकारचं सर्क्युलर आहे, हे सर्क्युलरची कॉपी मी तुम्हाला देतो. FRP कशी ठरवायची हे याच्यामध्ये इंग्रजीमध्ये पण लिहिलेलं आहे आणि मराठीमध्ये पण साखर संघाने पाठवलेलं आहे.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.